जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत कोबीची भाजी कशी बनवायची ती. सकाळच्या डब्याला, मुलांच्या डब्याला झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे. चला मग पाहूया. इथे मी 250 ग्राम इतकी कोबी घेतलेली आहे. कोबी घेताना जी कोबीची पुढची पानं असतात ते आपल्याला काढून घ्यायची आहे. जी काळी काळी वाटतात तेवढे आपण पानं काढून घेऊया आणि ही अशी धुवून चांगली स्वच्छ कापून घ्यायची आहे. तुमच्यावर आहे, तुम्हाला किती बारीक कापायची आहे ती तुम्ही कापू शकता. या उभी चिरायची असेल तरीही तुम्ही चिरू शकता. आता आपण कोबीची भाजी करण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. 3 ते 4 तेल टाकलेलं आहे. 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. 2 बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत. कांदे आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत. कोबीची भाजी ही झटपट बनणारी आहे आणि आपल्याला कोबीच्या भाजीत पाणी टाकायचं नाही, तिला वाफेवरच चांगलं शिजवायचं आहे. इथे मी जिरा आणि राई घेतलेली आहे. इथे चांगला आता आपल्याला कांदा लाल झाल्यावरती मी एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटोला चांगलं आपल्याला परतवायचं आहे तेलामध्ये. टोमॅटो आणि कांदा हा चांगला भाजून निघालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता पण याच्यामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा हे हमनदस्त्यामध्ये मी ठेचून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर मिरच्या बारीक बारीक कापून तुम्ही टाकू शकता आणि लसूणही ठेचून टाकू शकता, पण मी एकत्र टाकलेलं आहे. पाहू शकता इथे आपलं चांगलं मिश्रण हे परतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत. याच्यात काही मसाले पडणार नाहीत, कारण आधीच मिरच्या भरपूर आपण ठेचून टाकलेल्या आहेत. काही जण लाल अशी भाजी बनवतात मसाले टाकून, पण आपल्याला पिवळी भाजी बनवायची आहे. आता आपण याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकणार आहोत. हिरवे वाटाणे आणि कोबीची भाजी खूप छान लागते खायला. काही जण चण्याच्या डाळीमध्ये कोबीची भाजी बनवतात. ऑप्शन हे आपल्याला. काही जण नुसतीही कोबीची भाजी बनवतात जर काही नसेल तर. पण हिरवे वाटाणे आणि कोबीच्या भाजी ही छान लागते खायला. आता आपण याच्यामध्ये आपली चिरलेली कोबी टाकणार आहोत. चांगली कोबी आपण या मिश्रणाला लावून घेऊया. कोबी ही आता तुम्हाला जास्त वाटत असेल, पण वाफेवर शिजल्यावर ही खूप कमी होते आणि आपल्याला ही आपली भाजी वाफेवरच शिजवायची आहे. चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे. हळद ही तुम्हाला कमी वाटत असेल, पण ही चांगली हळद शिजून निघाल्यावर त्याचा कलर ही सोडते. तुम्ही नंतर पाहू शकता आपली भाजी ही चांगली पिवळीसर दिसणार आहे. आता ही हळद आपली चांगली लागलेली नाही आहे भाजीला, पण आपण वाफेवर इथे मी 5 ते 7 मिनटासाठी वाफेवरती भाजी ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे अर्धी ही आपली भाजी इथे शिजलेली आहे. भाजीचा कलर हळदीने चांगला मिक्स केलेला आहे भाजीला. पाहू शकता तुम्ही. खूप छान अशी भाजी ही बनते. झटपट बनणारी रेसिपी आहे.
जर तुम्ही चण्याची डाळ टाकत असाल तर चण्याच्या डाळीला थोडा वेळ लागतो. इथे फ्लेवरसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे. इथे आपली भाजी ही बनवून रेडी झालेली आहे. पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि त्यात वरून कोथिंबीर टाकलेली आहे तर खूप छान असे दिसून येत आहे आणि खायला पण चव लागते चांगली भाजीची. इथे आपली ही भाजी बनवून रेडी झालेली आहे. आता आपण या भाजीला सर्व करूया. भाजी खायलाही खूप छान लागते. व्यवस्थित ही तेलामध्ये कांदे टोमॅटो हे परतलेले पाहिजेत आणि भाजीही चांगली तेलामध्ये शिजून निघालेली पाहिजे. खायला याची चव खूप छान लागते. तुम्ही भाताबरोबर खा, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कोबीची भाजी कशाबरोबरही खाल्ली तरी चव चांगली लागते. छान अशी आपली ही भाजी बनवून रेडी झालेली आहे. रेसिपी माझी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे मला कळेलच. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही भाजी कशी झाली आहे आणि ही भाजी तुम्ही घरीही करून बघा. नवीन कोण गृहिणी असतील तर. भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत चांगलं खा, स्वस्थ राहा. सद्गुरू कृपा सगळ्यांवरती आहेच. जय सद्गुरू सगळ्यांना. भेटूया पुढच्या रेसिपीला.